आता मुंबईत मस्जिदच्या नावाने लेन जिहाद की शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा 100 फूट अंतरावर रस्त्यावर मस्जिद बांधण्यात आली आहे। रस्त्यावर मस्जिद, पोलीस स्टेशनचे सिनियर माझ्या समक्ष उपस्थित आहेत। हे नटवरलाल कंपाऊंड मध्ये म्हाडा वसाहतीत इथले हिंदू नागरिक गेले अनेक महिने तक्रार करतात, पोलीस काही कारवाई करत नाही। महापालिकेचे अधिकारी मूर्ख बनवायचे उद्योगधंदे। हा मी उभा आहे तो मर्दस्ता आहे, मस्जिद तुफिया रस्त्यावर बांधला आहे आणि त्यानंतरही आणि हे तेच पोलीस स्टेशन परिसर आहे की जिथे हे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर मला यादी देतात की 72 मस्जिदीची नावं आम्ही नोंदवली आहे, 400 भोंगे लागले आहेत, एकाने परवानगी घेतली नाही आणि पोलीस तमाशा करते। म्हणून मुंबईतला हे मस्जिदीच्या नावाने जे लेन जिहाद चाललाय ते आम्ही थांबवणार आहोत आणि अशा प्रकाराने सरकारी प्रॉपर्टीवर रस्त्यावर ज्या मस्जिदी आता उभ्या आहेत त्या सगळ्या काढावे लागणार। मस्जिदीवरील अनधिकृत भोंगेही काढणार आणि अनधिकृत मस्जिदच्या नावाने लेन जिहाद पण किरीट सोमय्या थांबवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी पण पोलिसांना सूचना दिल्या आहेत की अशा प्रकाराने लेन जिहादच्या नावाने मशिदी त्याच्यावरील भोंगे याच्यावर कडक कारवाई करावी लागणार। आले तुम्ही पोलिसांशी या अधिकाऱ्यांशी बोलणार तर तुम्हाला सोशल मीडियावर धमकी आली होती, तुम्हाला घरात मारण्याची भाषा केली गेली होती, जशाच तसं आंदोलन शिवाजीनगरचा ह्या प्रश्नावर एक धमकी आलेली होती, त्याबाबत तक्रार देखील करायला। त्याचं कारणच आहे की ह्या शिवाजीनगर परिसरात जे 72 मस्जिदी पोलिसांनी नावं दिले ना त्यांना अर्धी अनधिकृत आहेत, अर्धी सरकारी जमीन काबीज केली आहे किंवा रस्त्यावर बांधलेले आहेत। आता या सगळ्यांवर कारवाई होणार म्हणून ज्या लेन जिहादच्या मागे आधी 1-2 झोपडे येतात किंवा एका चाळीतले तुम्ही बघितलं पवाई कॉलनी हिरानं सगळी हिंदू वस्ती 400 घरं, त्यात एक फक्त चाळीतली खोली घेतली, त्यात दुसरी घेतली, त्यात पहिला मजला आणि त्यात 4 भोंगे। तर हे जे मुंबई आणि MMR परिसरात चाललंय, धमक्या फक्त नाही हो, घरी येऊन घुसून मारण्याची बात करतात आणि हा पोलीस ऑफिसर आहे, पोलीस ऑफिसर त्यांना प्रोटेक्शन देतात। कारण याच गृहस्थांनी जानेवारीमध्ये अशाच प्रकाराने धमकी दिली होती, पोलिसांनी FIR दाखल केला। त्यानंतर परवा जे मला धमकी आली, खुलेआम तो व्हिडिओवर सांगतोय किरीट सोमय्या के घर में घुस के मारेंगे, त्यानंतर यांनी NC नोंदवली। ह्या मस्जिदीतल्या लेन माफियागिरी चालले आहेत, त्यापैकी काही यांनाही मिळत असेल, पण आता सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, हे थांबणार। पालिका अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलणं केलेलं आहे, फोनवरती धारेवर धरले, पालिका अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, किती दिवसात या गोष्टी? मुद्दा असा आहे की युसुफ अन्सारी असो की आणखीन जे माफिया आहेत ते किरीट तुम्हाला धमकी दे सकतात, कारण की पोलीस अधिकारी हे इनडायरेक्ट रित्या त्यांना प्रोटेक्शन देत आहेत। 72 मस्जिद आहे, पोलीस अधिकारी लिहून देतात, लाऊडस्पीकर 400 चालू आहे आणि एकाही पोलिसावर अजूनपर्यंत मस्जिदीवर कारवाई का नाही? म्हणून देवेंद्र फडणवीसने सगळ्यांना निर्देश दिले आहेत, आजपर्यंत तुमची माफियागिरी चालली, आता चालणार नाही। एक पोलीस स्टेशनवर जाऊन किरीट सोमय्या हिशोब घेणार आहेत। विचारण्याचा प्रश्नच नाही आहे, महापालिकेच्या अधिकाऱ्याला हे तोडावं लागणार आणि पोलिसांना या मागचे जे आहेत त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करावे लागणार।